डॉक्टर शिवाजी काळेल, साई सिद्धी क्लिनिक अँड पंचकर्म सेंटर, घाटकोपर, मुंबई. माझ्याकडे बरेच सारे पेशंट येतात. बऱ्याच पेशंटला वेगवेगळ्या प्रकारचे त्रास असतात. आजच माझ्याकडे एक पेशंट आला होता. तो पेशंट बोलत होता, डॉक्टर मला पुढे जाऊन कॅन्सर झालं नाही पाहिजे आणि ब्लड प्रेशर नाही झालं पाहिजे, तर यासाठी तुमच्याकडे उपचार आहे का? तर मी सांगितलं की आपण जर आयुर्वेदिक पंचकर्म जर केलं तर तुम्हाला पुढे जाऊन जे मोठे आजार आहेत, डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, कोलेस्ट्रॉल आहे, या कॅन्सर आहे, हे आजार आपण गॅरंटेड वाचवू शकतो. पण तुम्ही पण त्यासाठी पथ्यपालन करणं गरजेचं आहे. जर पथ्यपालन तुम्ही व्यवस्थित केलं तर हे पुढे होणारे आजार तुम्हाला होणार नाही. अशाच एका पेशंटची मी ओळख करून देतोय, ज्यांना यापूर्वी पॅरालिसिस झाला होता. दिवसातून साधारणतः 4 ते 5 वेळा 6 वेळा लूज मोशनला जायला लागत होतं. पेशंटला म्हणजे शारीरिक मानसिक कंडिशन व्यवस्थित नव्हती. अशाच एका पेशंटला मी इंट्रोडक्शन करतोय. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव महेश रविदास शिंदे. हां. मी घाटकोपर वेस्टला राहतो. तर माझ्या भावाने मला सांगितलं होतं की मला असा पॅरालिसिस झाला होता 1 वर्षापूर्वी. तर त्याच्यामुळे मला खूप त्रास होत होता आणि एका पायाला मुंग्या वगैरे येत होत्या. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची गोष्ट की 1-2 महिने मला लूज मोशन होतं. तर मी खूप हैराण झालो. खूप ट्रीटमेंट केले पण मला पुढे आराम नाही पडला. तर मी माझ्या भावाने मला मोठ्या भावाने सांगितलं की माझ्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत घाटकोपरचे, तर तिथे आपण जाऊया, त्यांचा सल्ला घेऊया. मी त्यांना विचारलं नाही, तर मला ते घेऊन आला मोठा भाऊ. तर सरांना मी भेटलं. सरांना माझे ते प्रॉब्लेम होते, मी सरांना सांगितलं. तर सर बोलले मी 100% याच्यावर किंवा मी आराम करणार. तर मी म्हणलं ठीक आहे सर, तुमच्या विश्वासाला ठेवले. आता तुम्ही जे काय असाल ते तुम्ही आता करून द्या. मला जे झालं आहे, मला त्रास होतो आहे, त्याबद्दल मला थोडंसं सॉल्व करून द्या माझा प्रॉब्लेम. तर बोलले मी 100% करतो. तर त्यांनी मला सांगितलं की पंचकर्मासाठी आपल्याला तयारी करावी लागेल. पंचकर्माची जी ट्रीटमेंट आहे ती करावी लागेल. तर पंचकर्मामार्फत तुम्ही थोडंसं ऐकलं होतं, कारण मी आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये कामाला होतो. तिथे माझा थोडासा विश्वास आहे पंचकर्मावर, आयुर्वेदिकवर. तर सरांच्या मार्फत मला त्यांनी 40 दिवसाचा कोर्स सांगितला. 40 दिवसाच्या कोर्समध्ये पहिला मला त्यांनी चूर्ण वगैरे दिले. त्या चूर्णाने सुरुवात केली. त्याच्यानंतर मेडिसिन दिल्या, त्यांच्याकडे काही गोळ्या होत्या त्या दिल्या. त्याच्यानंतर मग मला बॉडी मसाज केली. 7 दिवस बॉडी मसाज केली. हे काय करू? चार्जिंग करणं काय प्रॉब्लेम, चालू ठेव. 7 दिवस बॉडी मसाज केली. त्याच्यानंतर मला वॉमिटिंग दिली. त्याच्यानंतर डाएट प्लॅन दिला. 1 हफ्ता मी डाएट प्लॅन केला. माझ्या पोटामधली सगळी जी घाण होती ती सगळी बाहेर काढली त्यांनी वॉमिटिंग मार्फत. त्याच्यानंतर मग मला परत 7 दिवस पंचकर्म मालिश केली. त्यानंतर मग मला लूज मोशन दिलं. लूज मोशन दिल्यानंतर 1 हफ्ता परत डाएट केला. डाएट केल्यानंतर मला आता बऱ्यापैकी थोडासा आराम आहे. म्हणजे खूप म्हटलं तरी आराम पडला आहे त्या डाएट प्लॅनचा. आणि ही जी ट्रीटमेंट घेतली सरांनी दिलेली त्याबद्दल मी सरांचं खूप आभारच आहे. कारण की मला जो आराम पडला, पहिल्याचा जो प्रॉब्लेम होता, मला 5-6 वेळा लूज मोशन होत होते. तर सर बोलले काही प्रॉब्लेम नाही, तू टेन्शन घेऊ नको, सगळं आयुर्वेदिकनी तुला आराम पडेल. आणि आता मला बऱ्यापैकी आराम पडलेला आहे. तर मी सरांचे खूप आभार आहे. आणि जी ट्रीटमेंट घेतली, खरंच सरांनी शब्द दिला होता त्या बाबतीत ते त्यांनी पूर्ण केलं आहे. धन्यवाद. यांना पॅरालिसिसचा त्रास होता आणि आपण प्रवाहिका नावाचा एक आजार आहे आयुर्वेदामध्ये, म्हणजे वारंवार द्रवमल प्रवृत्ती, म्हणजे वारंवार जुलाब होणं, हा त्रास होतो. तर तो प्रवाहिका आणि पॅरालिसिस अर्धांगवात हे दोन्ही आजार आपण या पंचकर्मा ट्रीटमेंटद्वारे बरे केलेले आहेत. पंचकर्मा ट्रीटमेंट ही संपूर्ण शरीरावर काम करते. डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, कोलेस्ट्रॉल आहे, वजन कमी करायचं आहे,
70%, 80%, 95% हार्ट ब्लॉक झालेले पेशंट आम्ही पंचकर्म ट्रीटमेंटच्या साह्याने कंप्लीट बरे केले. 20 किलो, 25 किलो, 30 किलो, 40 किलोपर्यंत आपण वजन कमी केलेले आहे. त्यामुळं जे असाध्य आजार आहेत, अल्कोहोलिक लिव्हर डिसीज, ज्यांना रेग्युलर ड्रिंक घेतात आणि ड्रिंक घेऊन त्यांना त्यांचं लिव्हर सिरोसिस झालेलं आहे, ते लिव्हर सिरोसिसचे आजार आपण बरे करतो. तर असाध्य आजार आहेत आणि ज्यांना वाटतं की बाबा पुढे जाऊन आम्हाला डायबिटीज, ब्लड प्रेशर होऊच नये किंवा कॅन्सरसारखे आजार होऊ नये, यासाठी पण आपण पंचकर्म ट्रीटमेंट करतो. यांचा पॅरालिसिस आणि प्रवाहिका हे दोन्ही आजार आपण पंचकर्म ट्रीटमेंटच्या सहाय्याने कंप्लीट पूर्ण बरे केलेले आहेत. आता मला सांगा, एखाद्याला डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, वजन कमी करायचं असेल किंवा तुमच्यासारखे पॅरालिसिससारखे आजार असतील आणि लूज मोशन होत असतील, तर त्या पेशंटला तुम्ही काय सांगाल? मी ते एवढे सांगेन, सरांची भेट घ्यावी आणि सरांचा सल्ला घ्यावा आणि बरं व्हावं. मी एवढं सांगेन, कारण की आयुर्वेदिकमध्ये एवढे पॉवर आहे, खूप पॉवर आहे. कारण की मी 7 वर्ष आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्येच काम करत होतो. त्याच्यामुळे माझा विश्वास होता या पंचकर्मा ट्रीटमेंटवर. कारण की सरांनी जे मला सांगितलं ते 100% त्यांनी खरं केलं आणि आज मी लूज मोशनपासून दूर झालो. मला खूप लूज मोशन होत होते, 7-8 वेळा लूज मोशन होत होते आणि सरांनी मला जे सांगितलं आणि जी ट्रीटमेंट दिली, शपथ आराम पडला, खूप फरक पडला. असे आहेत आमचे महेश शिंदे साहेब. महेश शिंदे साहेबांना मी बरं केलं आहे. त्यांच्या म्हणजे खूप ठिकाणी जाऊन न बरा होणाऱ्या आजारापासून, याबरोबरच त्यांना चिडचिड होत होती, मानसिक त्रास होता, रात्रीची झोप लागत नव्हती, डायजेशन व्यवस्थित होत नव्हतं, हे सगळे छोटे मोठे आजार पण पंचकर्माच्या साह्याने बरे झाले आहेत. आज त्यांची 40 दिवसाची पंचकर्म ट्रीटमेंट कंप्लीट झालेली आहे आणि ते सदिच्छा भेट द्यायला आलेले आहेत. तर असेच तुम्हाला किंवा तुमच्या मित्रांना कोणाला असे आजार असतील तर तुम्ही साई सिद्धी क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर घाटकोपर याला अवश्य व्हिजिट करा. धन्यवाद.